लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील नामांकित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 14 आणि 15 मार्च 2026 रोजी इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज एक्सचेंज IMKE 2026 ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे। यावर्षी परिषदेची संकल्पना सायन्स फॉर लाईफ, इनोव्हेशन, इंटिग्रेशन अँड इम्पॅक्ट अशी असून भारतासह जगभरातील शिक्षण तज्ज्ञ, संशोधक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्वान या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत। 2 दिवसीय या परिषदेमध्ये प्रतिनिधी आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संशोधन लेखांचा समावेश असलेल्या जर्नलचं औपचारिक प्रकाशन देखील करण्यात येणार आहे। बहुविषयक संवाद वाढवणे, संशोधनाधिष्ठित नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि विविध क्षेत्रातील ज्ञानाचे एकत्रीकरण घडवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे। नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती देशपांडे, सचिव आणि खजिनदार गोखले एज्युकेशन सोसायटी। आज आपण पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे आणि त्याचं मुख्य प्रयोजन हे आहे की 14 मार्च आणि 15 मार्च या रोजी 2 दिवस आपण इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज एक्सचेंज म्हणजे IMKE 2026 या व्यासपीठावरून पहिली आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स ही आयोजित करत आहोत, ज्याचं थीम आहे सायन्स फॉर लाईफ, इनोव्हेशन, इंटिग्रेशन अँड इम्पॅक्ट। नाशिकमध्ये सर्व रिसर्च स्कॉलर्सना आणि नाशिकच्या बाहेरील सुद्धा सर्व रिसर्च स्कॉलर्सना ही अतिशय एक सुवर्ण संधी उपलब्ध होते आहे, जी गोखले एज्युकेशन सोसायटीनी उपलब्ध करून दिलेली आहे। आपल्या सोसायटीची स्टाफ ट्रेनिंग अकॅडमी जी आहे, त्याची रिसर्च विंग जी आहे, त्यांनी या कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे। मुख्य हेतू हा आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत आता खूप शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दालनं खुली होणार आहेत, खूप संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत। या संधीचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना, सर्व स्टाफ मेंबर्सना व्हावा। ज्ञानाची देवाणघेवाण ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आणि भारतीय आणि नाशिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हावी। नाशिक हा एज्युकेशन हब म्हणून नकाशावर भारताच्या पुढे जावा, अशी काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या आमच्या स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीच्या व्यासपीठाने इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज एक्सचेंज हे व्यासपीठ, नवीन प्लॅटफॉर्म हा रिसर्च स्कॉलरसाठी नाशिकच्या तयार केलेला आहे। त्याची पहिली जी कॉन्फरन्स आहे, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, ही आता 14 आणि 15 मार्चला होऊ घातलेली आहे। आत्तापर्यंत आम्हाला 100 रिसर्च पेपर्स, पोस्टर प्रेझेंटेशन्स हे मिळालेले आहेत। या परिषदेमध्ये 6 ट्रॅक्स आपण ठेवलेले आहेत। प्रत्येक दिवशी 3 सेशन्स असे होणार आहेत। सायमल्टेनियसली पेपर प्रेझेंटेशन आणि पोस्टर प्रेझेंटेशनसुद्धा होणार आहेत। ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांनी आपल्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि IMKE 2026चं पहिलं रिसर्च जर्नल जे ISSN USA आणि DOI रजिस्ट्रेशन लाभलेलं आहे, ते सुद्धा या परिषदेमध्ये रिलीज होणार आहे। तेव्हा सर्व नाशिककरांना गोखले एज्युकेशन संस्थेच्या वतीने मी सचिव म्हणून अपील करते आहे, आवाहन करते आहे की सगळ्यांनी येऊन, सर्व विद्यार्थ्यांनी, इतर कॉलेजेसमधल्या स्टाफ मेंबर्सनी येऊन या परिषदेला यशस्वीता प्रदान करावी। नमस्कार। आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अमेरिका येथील डॉक्टर जॉन अलेक्स, MKCL पुणेचे डॉक्टर विवेक सावंत, डॉक्टर शरद काळे, मुंबईचे डॉक्टर पवन अग्रवाल, डॉक्टर अमृता बॅनर्जी तसेच ऑस्ट्रेलियातील डॉक्टर कमल दुआ हे मान्यवर वक्ते उपस्थित असणार आहेत। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉक्टर दीप्ती देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती देत विद्यार्थी, संशोधक आणि विद्वानांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।